नमस्कार, जय गजानन. मी दीपालीज मेहरब आर्ट अँड क्राफ्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण ही दिव्याची मेहरब कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही दिव्याची मेहरब बनवायला खूप सोपी आणि खूप सुंदर अशी दिसते. हे बघा, यावर इथे ठेवल्यावर असं सुंदरसं याचं लूक येतं. तुम्ही ही मेहरब दिव्यासाठी किंवा छोट्या समईसाठी सुद्धा वापरू शकता किंवा नैवेद्याच्या छोटी प्लेट ठेवायला पण ही वापरल्या जाऊ शकते. चला तर या मेहरब बनवायला आपल्याला लागणारं साहित्य आपण बघून घेऊ. यासाठी आपल्याला 5 mm चे पांढरे मोती, 5 mm चे निळे मोती, 5 mm ते गुलाबी मोती आणि 4 mm चे पांढरे मोती लागतील. एक सुई आणि कैची आणि नायलॉनचा 30 CPचा धागा. सर्वात पहिले आपण सुईमध्ये धागा घालून त्याच्या एका टोकावरती 2 ते 3 नॉट करून घेऊ आणि त्यानंतर आपण धाग्यामध्ये आता एक 18 पांढऱ्या कलरचे मोती घालून घेऊ. अशा प्रकारे 18 मोती घातल्यावरती आपण आता हा जो सर्वात पहिला मोती घातलाय त्यामधनं परत एक वेळेस धागा सर्व मोत्यांमधनं फिरवून घेऊ. पुढे मी 3 मोत्यांमधनं फिरवून घेतलंय. आता यानंतर आपण यामध्ये एक ब्लू मोती, 2 व्हाईट, परत 2 ब्लू, 2 व्हाईट आणि एक ब्लू. एक ब्लू, 2 व्हाईट, परत 2 ब्लू, 2 व्हाईट आणि एक ब्लू असे मोती घालून घेतले आहेत आपण धाग्यामध्ये. आणि आपण आता हे जे ज्या मोत्यामधनं धागा पुढे आलाय त्याच मोत्याच्या मागच्या साईडनं आपण ही सुई घालून या एकाच मोत्यावर आपण हे छान असं पाकळी तिथे तयार करून घेऊ. हे बघा, आता आपण एक मोती पुढे धागा पुढे सरकवून घेऊ. परत इथे आता एक निळा मोती, 2 पांढरे मोती, परत 2 निळे मोती आणि आता आपण ह्या पहिल्या पाकळीचे हे जे 2 पांढरे मोती आहेत आणि हा एक निळा मोती यातून धागा काढू. अशी आपली दुसरी पाकळी तयार होईल इथे. आता हा आणि या 2 पांढऱ्या मोती, हा एक मोती आणि हा पुढचा पांढरा मोती असं धागा पुढे करून घेऊ. तर सेम प्रोसेस
आपण आता हे सेम प्रोसेस वापरून हा पूर्ण सर्कल एक कंप्लीट करू. तसं आपलं इथला एक सर्कल कंप्लीट झाला. इथे धागा आपण आता वरच्या राऊंडपर्यंत घेऊन आलो आहे. आता इथे आपल्याला पुढे लागतील ते गुलाबी मोती. इथे आपल्याला आता स्क्वेअर तयार करायचा आहे प्रत्येक निळ्या मोत्यावरती. तर आता आपण पहिले 3 गुलाबी मोती घेतले. आता ह्या एका निळ्या मोत्यावरनं त्या ज्या मोत्यामधनं धागा पुढे होता त्याच्याच मागच्या साईडने आपण परत एक हे घेतला आहे सुई घालून असा छान स्क्वेअर तयार केला आहे. एक ब्लू आणि 3 पिंक असा. आता पुढचा जो ब्लू मोती आहे त्याच्यावर आपण धागा पुढे सरकवून घेऊ. आता इथे आपल्याला 2च गुलाबी मोती लागतील पुढचा स्क्वेअर तयार करायला. हा साईडचा पिंक मोती आणि खालचा ब्लू मोती या 2 मोत्यांमधनं धागा काढून असा आपला दुसरा स्क्वेअर तयार होऊन जाईल पिंक. आता पुढच्या ब्लू मोत्यामधनं धागा पुढे करून घेऊ. अशा प्रकारे आपण आता हा पण पुढचा स्क्वेअर पूर्ण कंप्लीट करून घेऊ. सेम स्टेप्स फॉलो करायच्या आणि हा पूर्ण स्क्वेअर आपण आता पिंक याने पिंक मोती वापरून स्क्वेअर कंप्लीट करून घेऊ. अशा प्रकारे हे पण गुलाबी सर्कल हा आपला कंप्लीट झाला आहे आणि मी हा धागा आता वरच्या गुलाबी मोत्यापर्यंत फिरवून घेतला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे ना, इथे हे छान असे आता व्हाईट मोत्याचा स्क्वेअर कंप्लीट करायचे गुलाबी मोत्यावरती. तर आपल्याला 5 नंबरचे इथे पण आता पांढरे मोती लागतील. आता 3 पांढरे मोती घ्यायचे आणि ज्या मोत्यामध्ये सुई आहे त्याच्याच मागच्या साईडने आपण त्या सुई परत फिरवून घेऊ म्हणजे असं स्क्वेअर तयार होईल. आता पुढच्या गुलाबी मोत्यामध्ये धागा सरकवून घ्यायचा. आता इथे आपल्याला परत 2 पांढरे मोती लागतील. साईडचा पांढरा मोती आणि हा खालचा गुलाबी मोती या 2 मोत्यांमधनं धागा फिरवला म्हणजे आपला असा दुसरा स्क्वेअर तयार होईल आणि पुढच्या गुलाबी मोत्यामध्ये धागा सरकवून घ्यायचा.
तर असंच सेम दोन पांढरे मोती ॲड करून आपण हे पूर्ण पांढऱ्या मोत्याचा स्क्वेअर कंप्लीट करून सर्कल कंप्लीट करून घेऊ. आणि हा लास्ट गुलाबी मोती. त्याच इथे कंप्लीट करताना आपल्याला एक व्हाईट मोत्यावरनं परत वरती धागा करून घ्यायचा आहे. इथे जस्ट आपल्याला एक व्हाईट मोती लागेल आणि हा आधीचा जो व्हाईट मोती आहे यामधनं मग हा गुलाबी मोती आणि साईडचा हा पांढरा मोती, या 3 मोत्यांमधून आपण धागा फिरवून घेतला आणि अशा प्रकारे आपला हा शेवटचा स्क्वेअर झालेला आहे. ही पण बॉर्डर कंप्लीट झाली आहे. आता यानंतर आपल्याला पुढचं सर्कल तयार कसा करायचा आहे बघू. इथे आपल्याला 4 नंबरचे पांढरे मोती आणि 5 नंबरचे पांढरे मोती लागतील. इथे 4 नंबरचे पांढरे मोती आणि एक 5 नंबरचा पांढरा मोती घ्यायचा. पहिले एक 4 नंबरचा पांढरा मोती, मग एक 5 आणि एक 4 असे आपण 3 मोती घालून घेतले. आता हे ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच्याच अपोजिट डायरेक्शनने परत धागा टाकायचा आणि पुढच्या मोत्यामध्ये पण आताच करून घेते. इथे आपल्याला एक 4 नंबरचा मोती लागेल आणि एक 5 नंबरचा मोती लागेल. पहिले एक 4 नंबरचा मोती सुईमध्ये घालायचा, मग 5 नंबरचा आणि या पुढच्या 2 मोत्यांमधून पुढे करून घ्यायचा. परत एक 4 नंबर आणि एक 5 नंबर. ही सेम प्रोसेस फॉलो करून आपण हा पण सर्कल एक कंप्लीट करू. सेम स्क्वेअर करायचे, सेम प्रोसेस वापरून. आणि हा आता लास्ट स्क्वेअर राहील. त्याच्यासाठी आपण आता या आधीच्या स्क्वेअरच्या छोट्या मोत्यामधून धागा वर करून घेऊ. इथे आपल्याला फक्त एक 5 नंबरचाच मोती लागेल आणि आता हा आपण या 4 नंबरच्या मोत्यातनं मग हा खालचा 5 नंबरचा मोती आणि हा साईडचा 4 नंबरचा मोती, अशा 3ही मोत्यातनं हा धागा फिरवून घेऊ. तसं आपलं छान असं इथे ही लेअर तयार झालेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला मी सांगायला आधी विसरले, आपल्याला एक 6 नंबरचे मोतीसुद्धा लागतील या वरच्या लेअरला कंप्लीट करायला. तेव्हा ही आपली सुंदरशी डिझाईन या पॅटर्नमध्ये तयार होईल. पुढची स्टेप फार सोपी आहे, पण आता फक्त या वरच्या 5 नंबरच्या मोत्यामध्ये मी धागा फिरवून घेतला आहे. आता आपल्याला करायचं काही जास्तही नाही आहे. प्रत्येक 2 पांढऱ्या मोत्यामध्ये एक 6 नंबरचा मोती ॲड करत जायचं आहे आणि ही सुंदरशी अशी आपली मग अप डाऊनची डिझाईन तयार होऊन जाईल. बघा, फक्त पुढच्या आता या मोत्यामधनं आपण इथे धागा आहे तर आपल्याला पुढच्या मोत्यामधनं पुढे करून घ्यायचा आहे धागा लगेच. आता इथे या मोत्यामध्ये परत एक 6 नंबरचा मोती पुढे करून घ्यायचा. या पुढच्या मोत्यामधनं धागा पुढे करायचा. अशा प्रकारे आपण हा पूर्ण सर्कल कंप्लीट करून घेऊ. 6 नंबरचा एक मोती प्रत्येक 5 नंबरच्या 2 मोत्यांमध्ये एक एक मोती आपल्याला ॲड करून एवढा सर्कल कंप्लीट करायचा आहे. अशा प्रकारे आपलं सुंदरसं दिवा किंवा समई मेहरब तुम्ही याला म्हणू शकता, हे तयार झालेलं आहे. जर हे बनवायला तुम्हाला काही अडचण आली असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया पॉझिटिव्ह निगेटिव्ह जशाही असतील तशाही मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे मला पुढे काय चेंजेस करायचे आहेत माझ्या मेहरब आर्टमध्ये हे मला कळायला मदत मिळेल. धन्यवाद. जय गजानन.